नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी गुड न्यूज. बघा 10वी-12वीच्या सर्व मुलांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. त्याच्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. 10वी-12वीच्या तुमच्या आता परीक्षा सुरू होणार आहेत, त्याचं तुम्हाला मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जाणार आहे. त्याच्यासोबतच तुमचा रिझल्ट लागेपर्यंत आणि रिझल्ट लागल्यानंतर MST CET असेल किंवा 10वी नंतर तुम्हाला जे काही करिअर करायचं असेल त्याचं पण मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनलवर केलं जातं. त्याच्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ लाईक करायचे आणि हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील त्यांना पाठवा, तुमचे मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बघा लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करतोय आणि संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, महाराष्ट्र स्कूल्स इयत्ता 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी खास ठरणार आहे. बघा, जेवढे विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत आणि 12वीची विद्यार्थी परीक्षा देणार आहेत तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सर्वात अगोदर सांगा बरं, 10वीची परीक्षा किती विद्यार्थी देणार आहेत यावर्षी त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा, आणि जे विद्यार्थी 12वीची देणार आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये 12वी लिहायचे. जे विद्यार्थी 10वीची परीक्षा देणार आहेत त्यांनी 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी 12वी. एकही विद्यार्थ्यांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक एक करून जे काही मार्गदर्शन आहे ते व्यवस्थितरित्या करता येईल. म्हणून 10वीच्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांनी 12वी लिहून पाठवायचे. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जाणार आहे. बघा, खरे तर महाराष्ट्र राज्य बोर्डाने 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या दोन्ही वर्गांच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक गेल्या महिन्यात समोर आलेले होते. आता बघा, दरम्यान आता 12वीच्या विद्यार्थ्यांचा हॉल तिकीट अर्थातच प्रवेशपत्राबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 2 दिवसांनी 12वीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार आहेत. म्हणजेच कधी मिळतील ते पण तुम्हाला सांगतो. बघा, बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेची प्रवेशपत्र येत्या सोमवारपासून अर्थात आजपासून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणजेच काय, 12 जानेवारीपासून आजपासून तुमच्या हॉल तिकीट जे आहे ते तुम्हाला येऊन जातील 12वीच्या विद्यार्थ्यांना. ओके, 2026 पासून उपलब्ध होणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी एका प्रकटनाद्वारे या संदर्भातील सविस्तर माहिती दिलेली आहे. माळी यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना 12वीच्या परीक्षेची प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहे. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी परीक्षेचे जे काही प्रवेशपत्र आहेत, हॉल तिकीट तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. आता ज्यांना हॉल तिकीट मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच यस लिहून पाठवा. ज्यांना मिळालेले नाही आहेत त्यांनी नो लिहून पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीटसाठी तुमच्याकडनं काही पैसे घेतले जात आहेत का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. हॉल तिकीटसाठी काही पैसे घेतलेत का ते पण तुम्हाला सांगायचे. संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना 12वी वर्गातील विद्यार्थ्यांचे 12वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट मंडळाचे जे काही अधिकृत संकेतस्थळ आहे त्याच्यावर उपलब्ध होतील. यानुसार आता महाराष्ट्र राज्य बोर्डांतर्गत येणाऱ्या सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी 12वी बोर्डाच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्राची कॉपी विद्यार्थ्यांना द्यायची आहे. प्रवेशपत्राच्या छायांकित प्रत काढून त्यावर मुख्याध्यापकांना शिक्का आणि स्वाक्षरी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देताना त्यांच्याकडून कोणतेच अतिरिक्त शुल्क वसूल केले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आलेले आहे. पाहू शकता बघा, कुठल्याही पद्धतीचे अतिरिक्त जे शुल्क आहे ते तुमच्याकडनं घेतले जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नंतर बघा, जर समजा हॉल तिकीटवर असणारे छायाचित्र सदोष असेल तर विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो हॉल तिकीटवर चिटकवून त्यावर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्याचा सही व शिक्का घ्यायचा आहे. दरम्यान जर विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट गहाळ झाले किंवा हरवले तर अशा वेळी सदर विद्यार्थ्याला शाळेकडून पुनश्च हॉल तिकीट देण्यात येणार असून अशा हॉल तिकीटवर द्वितीय प्रत असा उल्लेख केला जाणार आहे, म्हणजे जेणेकरून व्यवस्थितरित्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. त्याच्यामुळे सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि 10वी-12वीच्या अशाच पद्धतीच्या अपडेटसाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.